काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला आणि या हल्ल्यामध्ये 26 पेक्षा जास्त भारतीय लोकांचा मृत्यू झाला आणि या हल्ल्यामध्ये लोकांना धर्म विचारून गोळ्या घालण्यात आल्या. यानंतर संपूर्ण देशावरती दुःखाचा डोंगर पसरला. आतापर्यंत ही बातमी तुम्ही पाहिलीच असेल. काल केंद्र सरकारची जी सुरक्षा बैठक होती त्यामध्ये पाकिस्तानवरती काही निर्बंध घातले. या सगळ्या बातम्या तुम्ही ऐकल्याच असतील. पण हा हल्ला झाल्यानंतर संपूर्ण देशामध्ये एक वेगळीच अराजकता पसरताना दिसते. कारण बऱ्याच लोकांचं हे म्हणणं आहे की काश्मीरमध्ये जो झालेला हल्ला आहे तो हिंदूंवरती झालेला हल्ला आहे. या देशातील मुस्लिमांनी हिंदूंवरती केलेलं हे अतिक्रमण आहे, अशा प्रकारच्या पोस्ट ज्या आहेत त्या सोशल मीडियावरती फिरू लागलेल्या आहेत. बऱ्याच लोकांचे मी काल व्हॉट्सअप स्टेटस पाहिले, त्यामध्ये असं लिहिलं होतं की त्यांनी ना जात विचारली ना भाषा विचारली, त्यांनी विचारला धर्म आणि डायरेक्ट गोळ्या घातल्या. त्यामुळे हिंदू जे आहेत त्या सगळ्यांनी एकत्र या आणि या लोकांना धडा शिकवा. पण नक्की काश्मीरमध्ये झालेला हल्ला हा हिंदूंवरचा हल्ला होता का अतिरेकी हल्ला होता, याबद्दल थोडंसं आपण डिस्कस करूया. काश्मीरमध्ये हल्ला होण्या अगोदरच्या गोष्टी थोड्याशा आपल्याला पाहणं गरजेचं आहे. कारण या अगोदर संसदेत उभा राहून आपल्या देशाचे गृहमंत्री अमित शहा बोलले होते, जेव्हापासून काश्मीरला मी केंद्रशासित प्रदेश केलंय म्हणजे 370 कलम हटवला आहे तेव्हापासून काश्मीरमध्ये शांतता आलेली आहे. जेव्हा नोटबंदी झाली त्यानंतरही सांगण्यात आलं की दहशतवाद्याचं कंबरड मोडलेलं आहे. पण गेल्या 10 वर्षात काश्मीरमध्ये कितीतरी हल्ले झालेले आहेत. जवळजवळ गेल्या 10 वर्षात काश्मीरमध्ये ज्याची नोंद आहे ऑफिशियली अशा प्रकारचे 30 आतंकवादी हल्ले झालेले आहेत. जर का मोठमोठ्या हल्ल्याबद्दल बोलायचं झालं तर पुलवामाचा मोठा हल्ला झाला होता, त्यामध्ये 40 पेक्षा जास्त जवान शहीद झाले होते. त्यानंतर उरीचा हल्ला झाला होता, त्यामध्ये 19 पेक्षा जास्त जवान शहीद झाले होते. त्यानंतर आता हे पहलगाम झालं, यामध्ये 26 पेक्षा जास्त सिव्हिलियन लोक मेली. रियाशी हल्ला झाला होता, त्यामध्ये 9 जे आहेत ते तिकडे जवान शहीद झाले होते. उधमपूरमध्ये 2 सैनिक शहीद झाले होते. कठवामध्ये हल्ला झाला होता, त्यामध्ये 5 सैनिक जे आहेत ते शहीद झाले होते. डोडामध्ये 4 सैनिक शहीद झाले होते. गुलमर्गमध्ये जो आतंकवादी हमला झाला त्यामध्ये 2 सैनिक शहीद झाले होते तर 2 नागरिकांचा जीव गेला होता. एवढे सगळे हल्ले गेल्या 10 वर्षात झालेले आहेत. आता सरकारी आकड्यानुसार जर या हल्ल्यांचं प्रमाण कमी झालं असलं तरी काश्मीरमधील हल्ले मात्र काही थांबलेले नाहीयेत. पाकिस्तानातून काही आतंकवादी येतात, लोकांना डायरेक्ट त्यांचा धर्म विचारतात आणि त्यांना गोळ्या घालतात. हा सगळा प्रकार पाहिल्यानंतर चीड येते की नाही मित्रांनो? पण चीड येण्याआधी थोडासा विचार करा, भावनेच्या बाहेर या की हे पाकिस्तानचे आतंकवादी काश्मीरमध्ये आलेच कसे? नक्की सुरक्षेमध्ये काय चूक झाली? इंटेलिजंट रिपोर्ट मिळाले होते की नव्हते? पुलवामा सारखा अटॅक झाला होता, रियाशी सारखा अटॅक झाला होता, उरी सारखा अटॅक झाला होता, डोडा सारखा अटॅक झाला होता, त्यानंतर इंटेलिजन्स काय करत होतं? काश्मीर सारख्या सेन्सिटिव्ह जागेवरती ज्या ठिकाणी एवढे सगळे पर्यटक येत असतात अशा ठिकाणी सुरक्षा का नव्हती? गृह मंत्रालय काय करत होतं? रक्षा मंत्रालय काय करत होतं? जम्मू काश्मीर पोलीस काय करत होते? जम्मू काश्मीर हे केंद्रशासित प्रदेश असल्यामुळे संपूर्ण सुरक्षेची जबाबदारी हे केंद्र सरकारकडे आहे, म्हणजे गृह मंत्रालयाच्या अंडर येतं. मग अमित शहा साहेब नक्की काय करत होते? जर का इंटेलिजन्स इनपुट न मिळाल्यामुळे जर का 26 निष्पास भारतीयांचा जीव जाऊ शकतो तर याला जबाबदार कोण? हिंदू धर्म विचारून जर का गोळ्या घालण्यात आल्या तर या गोळ्या घालणाऱ्या लोकांना काश्मीरमध्ये स्थान कसं झालं? जर का त्यांना लोकल सपोर्ट मिळतोय तर असे कोण लोकल आहेत त्यांनी या आतंकवाद्यांना सपोर्ट केला, तर त्यांच्यावर काय कारवाई होणार आहे की नाही? बऱ्याच मी अशा पोस्ट वाचल्या, त्यामध्ये लोक असं लिहित आहेत की त्यांनी ना जात विचारली ना भाषा विचारली, त्यांनी डायरेक्ट धर्म विचारला आणि गोळ्या घातल्या. मग तुम्हाला समजतंय का मित्रांनो, पाकिस्तान सारखा देश जो आपल्या देशावरती असे घाणेरडे आक्रमण करतो, असे घाणेरडे हल्ले करतो, त्या देशाला नक्की आपल्या देशाबद्दल काय वाटत असेल? त्यांना असं वाटतच असेल की भारतासारख्या मोठ्या देशामध्ये गृहयुद्ध निर्माण व्हावं, हिंदू आणि मुस्लिम या 2 धर्मामध्ये आपापसात लढाई व्हायला हवी. आता समजून घ्या, पाकिस्तानचा या हल्ल्यामागचा मोटिव्ह काय असू शकतो?
गेल्या काही दिवसामध्ये बरेच जे आहेत ते काश्मीरमध्ये पर्यटक लोक जात आहेत आणि त्या पर्यटक लोकांचं असं म्हणणं आहे की काश्मीर हे आता नॉर्मल होत चाललंय. तिकडे परदेशातून सुद्धा पर्यटक येत आहेत आणि आपल्या भारतातून तर खूप जास्त पर्यटक जात आहेत. आता आतंकवाद्यांनी काय केलं असं, एका दगडात दोन शिकार करायच्या ठरवलं. त्यांनी आले, काश्मीरच्या पर्यटकावर हल्ला केला, त्यामुळे काश्मीरचं पूर्णपणे पर्यटन थांबलं. म्हणजेच काय, काश्मीरचं पर्यटन थांबलं याचा अर्थ काय, परत काश्मीरी लोकांना काम धंदे मिळणार नाही, नोकऱ्या मिळणार नाही, त्यांचा इन्कम बंद होईल आणि परत त्यांची डोकी रिकामी होतील आणि अशी काही लोक तिकडे येतील त्यांच्या डोक्यामध्ये काहीतरी घाणेरड्या गोष्टी भरवतील आणि तेथील जो युवा आहे तो परत एकदा दगडफेक करायला लागेल. हा एक त्यांचा मोटिव्ह असू शकतो. आणि दुसरा मोटिव्ह काय असू शकतो, जर का आम्ही धर्म विचारून गोळ्या घातल्या तर भारत देशात दोन धर्मांमध्ये कलह चालू होईल, दोन धर्मांमध्ये वादविवाद चालू होईल आणि देशांतर्गतच गृहयुद्ध सुरू होईल. जर का देशांतर्गत गृहयुद्ध सुरू झालं तर आपल्या देशाची प्रगती थांबेल, आपल्या देशात अराजकता निर्माण होईल आणि पाकिस्तानचा जो मोटिव्ह आहे तो पूर्ण होईल. त्यामुळे थोडंसं पोस्ट करताना किंवा इंस्टाग्रामवरील रील शेअर करताना थोडंसं सावध होऊन आणि थोडासा विचार करून डोकं लावून जे आहेत त्या रील शेअर करा. समोरच्या व्यक्तीला तेच हवंय जे आपण करतोय, त्यामुळे थोडासा या ठिकाणी विचार करणं गरजेचं आहे. धर्म कोणता आहे विचारून गोळी मारणारा काश्मीरमध्ये पोचला कसा, याबद्दल आपण प्रश्न विचारणार आहोत की नाही. आपण ज्या सरकारला सत्तेवर बसवलेलं आहे त्या सरकारच्या राज्यात गेल्या 10 वर्षात इतके सारे जर का दहशतवादी हल्ले होत असतील तरी हे सरकार बोलत असेल की आमची काहीच चूक नाहीये, किंवा आपण सरकारला जर का प्रश्न विचारत नसेल तर आपली मानसिकता नक्की चालली आहे कुठे. सुरक्षेत एवढी मोठी चूक कशी झाली याचं उत्तर कोण देणार. अमित शहा गृहमंत्री आहेत, त्यांनी याचं उत्तर नको द्यायला. झाल्यानंतर मला एक विशेष बाब तुम्हाला लक्षात आणून द्यायची मित्रांनो. बीजेपीने स्वतः त्यांच्या एका एक्स अकाउंटवरून पोस्ट केली, त्या पोस्टमध्ये गिबली इमेज बनवली. तुम्ही पोस्ट पण पाहू शकता आणि त्याच्यामध्ये काय लिहिलंय ते सुद्धा वाचू शकता. दहशतवादी हल्ला झाल्या त्याचं राजकारण करायला सुरुवातच बीजेपीने केलेली आहे. भाजपासारख्या राष्ट्रीय पक्षाला, जो गेल्या 10-11 वर्षापासून भारताच्या सत्तेवर आहे, त्याने देशात शांतता कशी राहील या गोष्टीकडे लक्ष द्यायला हवं का देशात अराजकता कशी पसरायला पाहिजे या गोष्टीकडे लक्ष द्यायला हवं. जर का सुरक्षेत चूक झालेली आहे आणि यांच्या चुकीमुळे 26 लोकांचा निष्पाप बळी केलेला आहे, तर याची जबाबदारी घेऊन पुढे काय कारवाई करणार आहे या गोष्टीकडे लक्ष द्यायचं का अशा देशामध्ये धर्मात भांडणं लावायचं काम बीजेपीने करायचं, हे कोणतं योग्य आहे ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. बरं, मला विशेष बाब ही वाटते मित्रांनो की एवढ्या सगळ्या प्रकारानंतर गृहमंत्र्यांनी जे आहे ते स्वतः प्रेस कॉन्फरन्स केली नाहीये, पंतप्रधानांनी प्रेस कॉन्फरन्स केली नाहीये. हाच हल्ला सोडा, मागे पुलवामा अटॅक झाला त्यावेळेस सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्रकार परिषद घेतली नाही. उरी हल्ला झाला त्यावेळेसही पत्रकार परिषद घेतली नाही. हा जो रियासी हमला झाला त्यावेळेसही पत्रकार परिषद घेतली नाही. म्हणजे पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत की नाही प्रधानमंत्र्यांना, गृह खात्याला द्यायची आहेत की नाही, लोकांना एक प्रकारचा दिलासा द्यायचं तरी या लोकांनी काम केलेलं आहे का, की आम्ही आहे, आम्ही बघतोय सगळं, तुम्ही टेन्शन घेऊ नका, एवढी तरी गोष्ट त्यांना बोलता आलेली आहे का. उलट जे काही नेते म्हणजे भाजपाचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून बीजेपीचा आयटी सेल असेल, हे देशातच अराजकता पसरवण्याचं काम करत आहे. हा जो आहे पहलगामचा हल्ला झाल्यानंतर तेथील मुस्लिम लोकांनी, काश्मीरच्या लोकांनी विशेष करून एवढी जास्त पर्यटकांची मदत केली त्याबद्दल बोललंच जात नाहीये. आता तेथील एक जो आहे नजाकत अली नावाचा मुलगा आहे, या मुलाने जवळजवळ 11 पर्यटकांना एकट्याने तिथून वाचवलं. काही जखमी लोकांना सुद्धा त्याने जे आहे तर तिथून बाहेर काढलं आणि वाचवलं. एक सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हायरल झालाय, त्यामध्ये आपण पाहतोय की एका जखमी व्यक्तीला घेऊन एक मुलगा त्याला खांद्यावर बसवलंय त्याने आणि तो त्याला सेफ जागेवरती घेऊन जाताना पाहतोय. दुसरा जो आहे तो सय्यद हसन शाह, याचा या हल्ल्यामध्ये बळी गेला. याने हिंदू लोकांना मारू नका, या पर्यटकांना मारू नका म्हणून तो स्वतः त्या आतंकवाद्यांशी लढला आणि स्वतःच्या छातीवरती गोळ्या घेतल्या, स्वतःच्या शरीराची चाळण करून घेतली. या गोष्टीबद्दल बोलायचं आहे की नाही. गोदी मीडिया आणि बाकी सगळे फक्त याच गोष्टीमध्ये अडकून राहिलेले आहेत की हिंदू धर्म विचारून गोळ्या घातल्या, हिंदू धर्म विचारून गोळ्या घातल्या. अरे पण समोरच्याला तेच हवंय ना,
की तुमच्या देशामध्ये धर्मामध्ये भांडण व्हावं, त्यामध्ये गृहयुद्धासारखी परिस्थिती निर्माण व्हावी आणि देशामध्ये जर का गृहयुद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली तर आपोआपच आपल्या देशाची वाट लागणार आहे आणि समोरच्या व्यक्तीचं जे आहे ते पूर्ण जे आहे ते मनसुबे पूर्ण होणार आहेत. त्यामुळे अशा गोष्टींकडे लक्ष न देता सरकारी काही चुका झालेल्या आहेत, सुरक्षेत कुठं चूक झालेली आहे, इथून पुढे त्या चुका कशा होणार नाही याबद्दल सरकारला जाब विचारा. जर का तुम्ही सरकारला जाब नाही विचारला तर हे परत असंच आहे. मला विशेष वाटतंय की मीडिया पूर्णपणे सरकारला प्रश्न विचारायचं सोडून एकाच गोष्टीवरती भर देतोय. तुम्ही विचार करा, जर का देशामध्ये अराजकता पसरली तर मीडियामधील एकाचा तरी मृत्यू होतो का? कुठल्या राजकीय नेत्यांचा जो आहे की मुलाचा असेल, मुलीचा असेल किंवा स्वतः राजकीय नेत्यांचा एकाही दंगलीत मृत्यू झालेला कधी ऐकलेलं आहे का? त्यामुळे देशात शांतता कशी राहील या गोष्टीकडे लक्ष द्या. त्याचबरोबर प्रश्न विचारायला शिका, कारण आपण या लोकांना सत्तेत बसवलेलं आहे, तर आपली जबाबदारी आहे यांना प्रश्न विचारणं. तेव्हाच लोकशाही सार्थक होते. जर का तुम्हाला हुकुमशहासारखं दिलेले आदेश पाळायचे असतील आणि सरकारला प्रश्न विचारायचे नसतील तर मग काही होणार नाही. काही काही सोशल मीडिया अकाउंटवरून लोक असे बोलतात की काँग्रेसला प्रश्न विचारतात. अरे जी लोक सत्तेवर नाही त्यांना प्रश्न विचारून करणार काय आपण? ते उत्तर तरी काय देतील आपल्याला? त्यांच्या हातात काही नाहीच आहे. ते सत्तेवर असते तर त्यांना प्रश्न विचारू. पाठीमागे 2014च्या आधी काँग्रेसच्या काळात जे दहशतवादी हल्ले झाले असतील किंवा अण्णा हजारेचं आंदोलन झालं असेल त्यावेळेस विचारलेच की प्रश्न. ही जी मीडिया आहे आता पंतप्रधानांचा जप करत आहे, अमित शहांचा जप करत आहे, ही मीडिया आधी प्रश्न विचारत होती की. फक्त आताचा काळ असा आहे की 2014 नंतर मीडियाला प्रश्नच विसरली. मीडिया विरोधकांना प्रश्न विचारतीये. रिपब्लिक टीव्हीचे अँकर अर्णब गोस्वामी म्हणते की सुप्रीम कोर्टाची जबाबदारी आहे बॉर्डर सिक्युरिटी. म्हणजे कामालाच आहे की नाही? अर्णब गोस्वामी काय म्हणतात? सुप्रीम कोर्टाची जबाबदारी आहे देशाची सुरक्षता सांभाळणं. म्हणजे किती मूर्ख बनवायचं लोकांना. त्यामुळे गोदी मीडिया जेवढा बघायचा आहे ना तेवढा कमी करा. आणि जो पहलगामचा दहशतवादी हल्ला झालाय त्या हल्ल्यानंतर आपल्या भावनांना थोडंसं आवर घाला. भावनिक होणारच आहेत आणि जरा शांत डोक्याने विचार करा की नक्की पाणी कुठं मुरतंय. तुमचं काय म्हणणं आहे या सगळ्या प्रकाराबद्दल मला नक्की कमेंटमध्ये सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत भारत माता की जय.